Welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you thermal engineering subject in this semester, and the subject code is 22337. We are discussing our fourth unit, that is steam turbine, and up to impulse and reaction turbine. We have finished in last video. Now we will continue with our next point, that is compounding of steam turbine. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण इम्पल्स आणि रिॲक्शन टर्बाईन कसे काम करतात ते बघितलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आता आपण कंपाऊंडिंग म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके, तर कंपाऊंडिंग ऑफ स्टीम टर्बाईन किंवा कंपाऊंडिंग म्हणजे काय. तर बऱ्याच वेळेला काय होतं की ज्यावेळी बॉयलरमधून स्टीम जनरेट होते आणि ते आपण प्रॅक्टिकल पर्पजसाठी यूज करत असतो, तर त्यावेळी त्याचं जी स्टीम असते किंवा जे रोटेशनल स्पीड असतं टर्बाईनचं ते कसं असतं, खूप जास्त असतं आणि हे प्रॅक्टिकल पर्पजसाठी युजफुल नसतं. मग त्यामुळं हे कमी करण्यासाठी आपण ते थोडंसं आपल्याला प्रॅक्टिकल पर्पजमध्ये यूज करण्यासाठी स्पीड टर्बाईनचं कमी करावं लागतं आणि हे कमी करण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये काही चेंजेस करत असतो. किंवा अरेंजमेंट चेंज करत असतो. यालाच आपण कंपाऊंडिंग म्हणतो. आपण कंपाऊंडिंग ऑफ स्टीम टर्बाईन, ज्याच्यामुळे काय होतं, आपलं व्हेलॉसिटी कमी होते आणि ती आपण ॲप्लिकेशनला यूज करू शकतो. यालाच काय म्हणतात, कंपाऊंडिंग. जनरली इन अ स्टीम पॉवर प्लांट द स्टीम इज एक्सपांडेड फ्रॉम बॉयलर प्रेशर टू द कंडेन्सर प्रेशर. इट्स व्हेलॉसिटी इज एक्स्ट्रीमली हाय. ज्यावेळी आपण बॉयलर टू कंडेन्सर प्रेशर बघत असतो त्यावेळी तिथे व्हेलॉसिटी कशी असते, प्रचंड असते. दिस रिझल्ट इन हाय रोटेशनल स्पीड ऑफ द टर्बाईन. त्याच्यामुळे आपलं टर्बाईनचं स्पीड देखील कसं असतं, प्रचंड असतं. Such high rotational speed of turbine is not useful for any practical purpose. Hence, it becomes necessary to reduce the rotor speed of turbine. यामुळेच काय इथे तर गरजेचं असतं, टू रिड्यूस रोटर स्पीड ऑफ द टर्बाईन बाय गेअरिंग. By gearing, as there is a danger of failure of blades due to the excessive centrifugal stresses when a single stage of blades is used. ज्यावेळी आपण ॲज इट इज जर यूज केलं स्पीड, तर त्यावेळी आपल्याला तिथं काय ब्लेड्स ही काय होतात, तिथं फेल होण्याचे चान्सेस असतात. ड्यू टू एक्सेसिव्ह स्ट्रेसेस. मग हे कमी करण्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. सेव्हरल मेथड्स आर यूज टू रिड्यूस दिस हाय रोटरी स्पीड. दीज मेथड कन्सिस्ट ऑफ अ मल्टिपल सिस्टीम ऑफ रोटर्स. तर ह्या मेथड्समध्ये काय असतं, मल्टिपल सिस्टीम ऑफ रोटर्स इन अ सेरीज. हा शब्द महत्त्वाचा आहे बघा, इन अ सेरीज. कीड ऑन अ कॉमन शाफ्ट अँड द स्टीम प्रेशर ऑर द स्टीम व्हेलॉसिटी इज ॲब्सॉर्ब्ड इन स्टेजेस ॲज फ्लो ओव्हर रोटर ब्लेड्स. म्हणजेच काय करतो, इथं आपण स्टेजेस अरेंज करतो. म्हणजे एकातून व्हेलॉसिटी दुसऱ्या स्टेजमध्ये जाईल, तिथं थोडी ती प्रेशर ड्रॉप होईल, परत पुढच्या स्टेजमध्ये जाईल, तिथं थोडं प्रेशर व्हेलॉसिटी ड्रॉप होईल आणि फायनली आपण ती ॲप्लिकेशनला यूज करू. म्हणजे इथं काय केलेलं आहे बघा, मल्टिपल सिस्टीम ऑफ रोटर्स इन सेरीज. इन सेरीज काय केलेलं आहे, ते आपण अरेंज केलेलं आहे. मग काय होतं, तिथं स्टीम व्हेलॉसिटी इज ॲब्झॉर्ब इन स्टेजेस. ती जी हाय व्हेलॉसिटी आहे ती कशी ह्या प्रत्येक स्टेजमध्ये काय होते, ॲब्झॉर्ब होते आणि जी आपल्याला रिक्वायर्ड आहे ते आपण तिथं मेंटेन करू शकतो. यालाच काय म्हणतो, कंपाऊंडिंग. दिस इज नोन ॲज कंपाऊंडिंग. तर हे जे परत 3 टाईप्स आहेत, एक म्हणजे प्रेशर कंपाऊंडिंग आहे, सेकंड व्हेलॉसिटी कंपाऊंडिंग आहे, थर्ड वन इज प्रेशर व्हेलॉसिटी कंपाऊंडिंग. तर पहिल्यांदा आपण प्रेशर कंपाऊंडिंग म्हणजे काय बघूया. प्रेशर कंपाऊंडिंग इज डन बाय अरेंजिंग द एक्सपान्शन ऑफ द स्टीम इन अ नंबर ऑफ स्टेप्स. So we could arrange a number of simple impulse turbine in series on same shaft. प्रेशर कंपाऊंडिंगमध्ये काय केलेलं आहे, आपण काय अरेंज केलेलं आहे, नंबर ऑफ सिम्पल इम्पल्स टर्बाईन इन अ सेरीज. वी कुड अरेंज अ नंबर ऑफ सिम्पल इम्पल्स रिॲक्शन टर्बाईन इन अ सेरीज ऑन सेम शाफ्ट, allowing the exhaust steam from one turbine to enter the nozzle to the next turbine. इथं आता आपण कसं गेअरिंग केलेलं आहे किंवा इथं कसं प्रेशर ड्रॉप केलेलं आहे, इथं आता सिम्पल इम्पल्स टर्बाईन सिरीजमध्ये अरेंज केले. म्हणजे एकातून तुमची एक्झॉस्ट स्टीम दुसऱ्यात जाईल, दुसऱ्यातून परत तिसऱ्यात जाईल. आणि याच्यामुळे काय होणार आहे, आपलं तिथं जे व्हेलॉसिटी आहे किंवा प्रेशर तिथं ड्रॉप होणार आहे. Each
of the simple impulse turbine termed a stage of turbine. Each stage contains a set of fixed nozzles and moving blade. The nozzles are fitted into the diaphragm which separate one wheel chamber to the next from the next. तर प्रेशर कंपाऊंडिंग आता कसं केलेलं आहे बघा आपल्याला दिसते तिथं नोझल्स आणि हे ब्लेड्स परत नोझल्स परत ब्लेड्स ओके म्हणजे ज्यावेळी आपली फुल जी स्टीम आहे व्हेलॉसिटी हाय स्टीम ती कसं नोझल थ्रू कशामध्ये एंटर होते एका इम्पल्स आपण स्टेजमध्ये ओके जिथं मूविंग ब्लेड्स आहेत ओके तिथून परत आपण डायरेक्टली ते ॲप्लिकेशन न देता काय केलेलं आहे परत नोझल्स तिथं प्लेस केलेले आहेत म्हणजे जिथून जी स्टीम तुमची बाहेर पडणार आहे हाय व्हेलॉसिटी ती परत नोझलमध्ये एंटर होईल आणि परत त्याच्या पुढं काय केलेलं आणखी एक मूविंग ब्लेडचा सेट अरेंज केलेला आहे म्हणजे तिथून परत ती नोझलमध्ये जाईल आणि तिथून परत काय होईल सेकंड इम्पल्समध्ये जाईल सेटमध्ये आणि तिथून आपण काय होईल लो वेलॉसिटी जी स्टीम आहे ती बाहेर पडेल आणि ही कशासाठी आपण ॲप्लिकेशनसाठी युजफुल आहे किंवा ती आपण यूज करणार आहे ओके म्हणजे इथंच काय केलेलं आहे आपण ड्रॉप केलेलं आहे गेअरिंग केलेलं आहे इथं कसं स्पीड टर्बाईनचं जे स्पीड आहे ते रिड्यूस केलेलं आहे म्हणजे इम्पल्स टर्बाईनमध्ये हा पार्ट कसा ओनली हा पार्ट होता आता आपण परत हा सेट कसा केलेला आहे पूर्ण परत पुढं सेट आणखी प्लेस केलेला आहे त्याच्यामुळे काय झालं आपलं कंपाऊंडिंग झालं ओके इथं काय झालं आपण जे स्पीड आहे ते रिड्यूस केलेलं आहे ह्याला काय म्हणतो आपण प्रेशर कंपाऊंडिंग आता परत सेम लाईक प्रेशर कंपाऊंडिंग वेलॉसिटी कंपाऊंडिंग देखील केलेलं आहे किंवा ही देखील एक मेथड आहे कंपाऊंडिंगची ज्याच्यामध्ये बघा धिस टाईप ऑफ टर्बाईन कन्सिस्ट ऑफ फिक्स्ड सेट ऑफ रिंग ऑफ नोझल or 2 or more rings of moving blade as shown figure has 2 rings of moving blade on the rotor and 1 ring of number of guide or stationary blades arranged between the moving blade and the set in the reverse manner which are attached to the casting of turbine okay तर आपल्याला इथे डायग्राम रेफर करूया आधी आपण The steam from the boiler is passed through the nozzle where it expands and gain high velocity. Okay. आता इथं काय केलेलं आहे बघा सेम आपलं प्रेशर कंपाऊंडिंग सारखं कसं केलेलं आहे परत नोझलचं सेट आहे परत तुमचे ब्लेड्स आहेत ओके इथं फक्त काय ब्लेड्स ओके इन फिक्स्ड ब्लेड्स कारण हे काय मूविंग ब्लेड्स आहेत हे मूविंग ब्लेड्स आहेत आणि तिथून परत काय केलेलं आहे फिक्स्ड ब्लेडमध्ये आपण एंट्री केलेलं आहे तेच आपण प्रेशर कंपाऊंडिंगमध्ये काय फरक होता आपण इथं नंबर ऑफ काय केलं इम्पल्स स्टेज 1 आणि स्टेज 2 असं अरेंज केलं होतं प्रेशरमध्ये तेच वेलॉसिटी कंपाऊंडिंगमध्ये काय केलेलं आहे आपण नोझल थ्रू जी हाय वेलॉसिटी स्टीम आहे ती परत मूविंग ब्लेडवरती काय केलेलं आहे एंट्री केलेलं आहे आणि तिथून परत फिक्स्ड ब्लेडवरती आणि परत तिथून मूविंग ब्लेडवरती आणि परत जो फायनल आहे ती कशानं असणार आहे आपली जी वेलॉसिटी लिव्ह होणार आहे ती कशा असणार आहे आपल्या इथं लो स्पीड किंवा जे टर्बाईनचं आपल्याला स्पीड मिळणार आहे ते कसं कमी मिळणार आहे इथं राईट तर याला म्हणायचं वेलॉसिटी कंपाऊंड इथं काय फरक आहे इम्पल्स आणि प्रेशर आणि वेलॉसिटीमध्ये इथं आपण काय केलेलं आहे मूविंग आणि स्टेशनरी ब्लेड्स असे सिक्वेन्शियली अरेंज केलेलं आहे तेच इम्पल्समध्ये नंबर ऑफ इम्पल्स स्टेजेस आपण अरेंज केले होते प्रेशर कंपाऊंडिंग करण्यासाठी आणि ते वेलॉसिटी कंपाऊंडिंग कसं केलेलं आहे आपण हा सेट पूर्ण नोझल्सचा आहे त्यानंतर पुढं कुठला सेट प्लेस केलेला आहे आपला मूविंग ब्लेडचा ओके एकातून हाय वेलॉसिटी मूविंग ब्लेडवरती जाईल तिथून कशामध्ये एंटर होईल परत फिक्स्ड ब्लेडमध्ये तिथून परत मूविंग ब्लेडमध्ये आणि ती फायनली लिव्ह होईल आपण ॲप्लिकेशन पर्पजसाठी तर ह्याला मग काय म्हणायचं वेलॉसिटी कंपाऊंडिंग आणि फायनली प्रेशर वेलॉसिटी कंपाऊंडिंग ह्याच्यामध्ये कंबाईन केलेलं आहे बघा दोन्हीचं इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ प्रेशर अँड वेलॉसिटी कंपाऊंडिंग ओके इथं कसं स्पीड रिड्यूस केलेलं आहे दोन्हीचं कंबाईन केलेलं आहे द टोटल प्रेशर ड्रॉप ऑफ स्टीम इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ स्टेजेस द प्रेशर अँड वेलॉसिटी व्हेरिएशन इज शोन इन फिगर अ रिंग ऑफ नोझल इज फिटेड at the beginning of each stage is separated from adjacent stage by a diaphragm containing nozzle. This compounding is used in Curtis turbines. Okay. तर प्रेशर आणि व्हेलॉसिटी कंपाऊंडिंग नंतर फायनल टाईप आहे आपला प्रेशर व्हेलॉसिटी याच्यामध्ये काय कंबाईन केलेलं आहे दोन्हीचं ओके आता इथे बघा आपल्याला नोझलचा सेट आहे ओके त्यानंतर काय आहे मूविंग ब्लेड्स आहेत परत स्टेशनरी ब्लेड्स आहेत परत मूविंग ब्लेड्स आहेत ओके आणि परत सेकंड स्टेजमध्ये परत नोझल आहे ओके परत मूविंग ब्लेड स्टेशनरी ब्लेड्स आणि परत काय मूविंग ब्लेड्स दिलेलं आहे एम फॉर मूविंग ब्लेड्स
एस फॉर स्टेशनरी ब्लेड आणि एन फॉर नोझल. ओके, ज्यावेळी आपली हाय वेलॉसिटी स्टीम एंटर होईल ह्या दोन्ही स्टेजमधनं पास होईल. ओके, आणि फायनली आपल्याला जे फायनल पर्पज आहे आपलं काय की लो स्पीड अचीव करायचं. तर हे आपल्याला इथं ह्या स्टेजला लो स्पीड ऑफ टर्बाईन अचीव होईल फॉर ॲप्लिकेशन पर्पज. ओके, म्हणजेच नोझल थ्रू तुमच्या मुव्हिंग ब्लेडमध्ये जाईल, तिथून परत स्टेशनरी ब्लेड, परत मुव्हिंग ब्लेड. ओके, आणि त्यानंतर पुन्हा परत नोझल थ्रू काय केलेलं आहे मुव्हिंग ब्लेड, स्टेशनरी ब्लेड, मुव्हिंग ब्लेड आणि देन फायनली आउटपुट. ओके, तर इथं काय केलेलं आहे कंबाईन केलेलं आहे थोडक्यात दोन्हीचं प्रेशर आणि व्हेलॉसिटीचं. यालाच काय म्हणतो आपण प्रेशर आणि व्हेलॉसिटी कंपाऊंडिंग. ओके, म्हणजेच कंपाऊंडिंग म्हणजेच काय लक्षात आलं का कंपाऊंडिंग म्हणजेच काय केलेलं आहे आपण इथं रिड्यूस केलेलं आहे रोटर स्पीड ऑफ टर्बाईन बाय गिअरिंग. ओके, दिस इज कॉल्ड ॲज कंपाऊंडिंग. तर आता आपण हे कंपाऊंडिंग 3 टाईप्स बघितले प्रेशर व्हेलॉसिटी आणि प्रेशर व्हेलॉसिटी कंपाऊंडिंग. ओके, सो दिस इज ऑल अबाउट कंपाऊंडिंग. ओके, थँक्यू.